नंदुरबार में 2 दिन पहले कथित गो तस्करी के मुद्दों पर हुई मारपीट की घटना के विरोध में आज सकल हिंदू समाज और गोरक्षा समिति की ओर से जन आक्रोश मार्च आयोजित किया गया। हालांकि पुलिस प्रशासन ने मार्च की अनुमति नहीं दी, जिसके चलते प्रदर्शनकारियों और पुलिस के बीच तीखी बहस हुई। इसके बाद पुलिस ने कई आंदोलनकारियों को हिरासत में ले लिया। इस दौरान गोरक्षा समिति के संजय शर्मा ने राज्य सरकार और पुलिस प्रशासन पर गो तस्करी रोकने में विफल रहने का आरोप लगाया। उन्होंने गो तस्करी के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग करते हुए नंदुरबार नगर पालिका में कथित तौर पर कत्तलखानों के लिए निधि मंजूर किए जाने के निर्णय का विरोध किया। किसी भी अप्रिय घटना को रोकने के लिए पूरे शहर में भारी पुलिस बल तैनात किया गया था। स्थिति फिलहाल पुलिस की निगरानी में शांतिपूर्ण बनी हुई है। मोर्चात कोणतंही दुष्कृत्य आमच्याकडनं होणार नाही, मात्र याच्यात पोलीस विभाग त्यांच्या हस्तकांच्या मार्फत काही दंगल घडवणं किंवा काही चुकीचा प्रकार करत असेल तर त्याचा सुद्धा आम्ही बंदोबस्त म्हणून आमचे 20 कॅमेरामॅन इथं नियुक्त केलेले आहेत आणि लवकरच थोड्याच वेळात सगळीकडचे जे मुलं येत आहेत ते जसेच इथे पोहोचतील तसा तो इथं मोर्चा सुरू होईल। आपण सगळ्यांनी यावं। आम्ही सगळे भगवंताच्या कृपेने आज मोर्चा झाली। भगवंत आज आपलं स्वागत करण्यासाठी मोर्चा करतोय आणि अशा वेळेस आम्ही इथं मोर्चासाठी इथं उपस्थित झालेलो आहे। आपण या जय श्रीराम। मला अजून एक विनंती होती। माळीवाडा हा भारतात आहे ना, पाकिस्तानात नाही ना? तर जर पाकिस्तानात नसलेला माळीवाडा त्याच्यातनं आपला मोर्चा हिंदूंचा नाही जाणार तर कोणाचा जाईल? ईदे मिलादचा जुलूस चालतो आणि गाय मातेसाठी जे माळी समाज संपूर्ण ज्यांनी संतांनी आपल्याला सावता माळींनी आपल्याला आदर्श घालून दिलेला आहे, जे पूजनीय गाय मातेचं पूजन करतात, त्या वस्तीतनं हिंदूंचा गाय मातेसाठी काढलेला मोर्चा जाणार नाही। अशा पोलीस प्रशासनाचा आपण धिक्कार करतो आणि सगळ्या नंदुरबारच्या व्यापाऱ्यांना विनंती। काल मला काही व्यापाऱ्यांनी फोन केला की आम्ही दुकान बंद ठेवू। ही लढाई दुकान चालू ठेवून सुद्धा करता येते। आपल्याला पोलीस प्रशासनाशी लढायचंय। कोणत्या मार्गाने? बाबासाहेबांच्या संविधानिक मार्गाने। आणि त्याच्यासाठी कोणतेही शस्त्र घ्यायची गरज नाही। कायदा आणि कलम हाच मोठा शस्त्र आहे। त्याच्यासाठी पोटावर पाय ठेवून नाही चालणार। दुकाने चालू ठेवा।